Today we learn the 7th chapter Cell Division. या सेल डिव्हिजन चॅप्टर मध्ये सुरुवातीला कॅन यू रिकॉल असा प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला काही आठवतंय का? तर या धड्याची सुरुवात काही प्रश्नांनी केलेली आहे. जसं हाऊ डू युअर वुंड हील, म्हणजे तुम्हाला जी काही जखम झालेली असते तर ती कशी बरी होते? तर त्याचा आन्सर आहे अ वुंड इज अन इंजुरी टू लिव्हिंग टिश्यू. हिलिंग ऑफ वुंड टेक्स प्लेस बाय मायटोसिस, म्हणजे तुम्हाला जी काही जखम झालेली असते तर ती तुमच्या बॉडीला म्हणजेच तुमच्या शरीरामध्ये असणारे जे टिश्यू आहे त्यांना झालेली दुखापत असते आणि याचं जे काही हिलिंग म्हणजेच ही जखम बरी करण्यासाठी एक प्रोसेस तिथे घडत असते, तर त्या प्रोसेसला मायटोसिस असं म्हटलं जातं. आणि रिपिटेटिव्ह मायटोटिक डिव्हिजन नियर द साइट ऑफ इंजुरी रिझल्ट इन हिलिंग ऑफ वुंड, हे त्या प्रश्नाचं आन्सर आहे. द सेकंड क्वेश्चन इज व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ग्रोथ ऑफ नॉन लिव्हिंग मटेरियल अँड लिव्हिंग मटेरियल, म्हणजे जे काही निर्जीव वस्तू आहे आणि सजीव वस्तू आहे या दोघांमधली जी काही ग्रोथ आहे, वाढ आहे, तर याच्यातला नेमका फरक काय आहे? ऍक्च्युली ग्रोथ हे कॅरेक्टरिस्टिक आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. मग नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सुद्धा ग्रोथ होत असते, परंतु ती कशी असते? तर एक्स्ट्रिन्सिक म्हणजे एक्सटर्नल स्वरूपात असते, बाह्य स्वरूपात असते. तर लिव्हिंग थिंग मध्ये इंट्रिन्सिक म्हणजे आतील स्वरूपामधली असते. म्हणजेच या क्वेश्चनचं आन्सर असं आहे, लिव्हिंग थिंग शो ग्रोथ फ्रॉम विदिन अँड नॉन लिव्हिंग थिंग शो ग्रोथ बाय accumulation of material on their surface. आता आपण धड्याला सुरुवात करणार आहोत. लाईफ ऑफ ऑल मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम स्टार्ट फ्रॉम सिंगल सेल दॅट इज झायगोट, म्हणजे हे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे आणि त्यातल्या त्यात मल्टीसेल्युलर जे काही ऑर्गॅनिझम आहे तर यांचं जीवनक्रम हा एका सिंगल सेल पासून सुरुवात होत असते आणि ती सेल म्हणजे कोणती? तर झायगोट सेल. ग्रोथ ऑफ एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम डिपेंड ऑन सेल डिव्हिजन, आणि ही जी काही ग्रोथ होत असते लिव्हिंग ऑर्गॅनिझमची तर ही सेल डिव्हिजन या महत्वाच्या प्रोसेसवर डिपेंड असते. ॲज स्टेटेड इन सेल थेअरी एव्हरी सेल अरायझेस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल, म्हणजे जी काही सेल थेअरी मांडलेली आहे, जी आपण सेल ऑर्गनायझेशन सेल स्ट्रक्चर मध्ये बघितलं होतं, तर यामध्ये काय होतं की प्रत्येक जी सेल असते तर ही तिचा उगम हा कोणापासून होत असतो? तर तिच्या मूळ पेशीपासून, तिच्या अगोदरच्या पेशींपासून नवीन पेशी जन्माला येतात, असं सेल थेअरी डिफाईन करते. आता आपल्याला 7.1 हा जो काही टॉपिक आहे सेल सायकल, हा एक्झाम मध्ये विचारला जाणारा टॉपिक आहे आणि अतिशय महत्वाचा आहे. सिक्वेन्शियल इव्हेंट ऑकरिंग इन द लाईफ ऑफ सेल इज कॉल्ड सेल सायकल. ही झाली सेल सायकलची डेफिनेशन. दिस इज आस्क फॉर 1 मार्क. सिक्वेन्शियल इव्हेंट म्हणजे क्रमाक्रमाने जे काही पेशी आहे तर या पेशींमध्ये जे काही क्रमाक्रमाने होत जाणारे बदल असतात त्याला सेल सायकल असं म्हटलं जातं. देअर आर 2 phases ऑफ सेल सायकल ॲज इंटरफेज अँड यंग फेज, म्हणजे सेल सायकल या फेनॉमिनॉन मध्ये महत्वाच्या 2 फेजेस आहे. एक म्हणजे इंटरफेज जी प्रोलॉंग ड्युरेशन असणारी फेज आहे, तर यंग फेज ही सेल डिव्हिजनची फेज आहे. ड्युरिंग इंटरफेज सेल अंडरगो ग्रोथ और रेस्ट ॲज पर द नीड. इंटरफेज या सेलच्या स्टेजमध्ये सेल किंवा पेशी ज्या असतात तर या त्यांची ग्रोथ करत असतात किंवा ग्रोथ पूर्ण झाली असेल तर त्या आराम करतात, रेस्ट करतात, म्हणजे जशी आवश्यकता असेल त्यानुसार इंटरफेजमध्ये या सेल एकतर त्यांची ग्रोथ करतील किंवा रेस्ट घेतील. तर यंग फेजमध्ये सेल डिव्हिजन करत असतात. इंटरफेज अल्टरनेट विथ द पिरियड ऑफ डिव्हिजन, म्हणजे यामध्ये
इंटरफेज जी आहे, तर इंटरफेज झाल्यानंतर काय होतं, तर यम फेज स्टार्ट होते आणि यम फेज संपली की इंटरफेज चालू होत असते. म्हणजे अशा पद्धतीने हे कंटिन्युअस रोटेशन सेल सायकलमध्ये होत असतं. म्हणून या अगोदरच आपण जी डेफिनेशन बघितली, सिक्वेन्शियल इव्हेंट, क्रमाक्रमाने होत जाणारे बदल पेशींमध्ये, तर त्या प्रोसेसला सेल सायकल असं म्हटलं जातं. आणि हिचे 2 प्रकार, इंटरफेज जी जास्त कालावधी असणारी फेज आहे, तर यम फेज म्हणजे सेल डिव्हिजनची फेज. Interphase is a stage between two successive cell division. It is the longest phase of cell cycle during which the cell is highly active and prepare itself for cell division. बघा मित्रांनो, हे जे काही एक्सप्लेनेशन आहे इंटरफेजचं, तर हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर या अगोदर आपण जी काही डायग्रॅम आहे, तर त्या डायग्रॅमचा अभ्यास करूया. ही जी काही सेल सायकलची डायग्रॅम आहे, तर या डायग्रॅममध्ये सेंटरला जो गोल आहे, तर त्याच्या नंतर एक इलॉंगेटेड फेज असणारी प्रोसेस दिसते आपल्याला आणि त्याला म्हटलं जातं इंटरफेज. इंटरफेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रिपरेटरी फेज. इंटरफेज जी आहे, हिला प्रिपरेटरी फेज सुद्धा म्हटलं जातं. कारण या इंटरफेजमध्ये ज्या सेल असतात, या मेटाबॉलिकली व्हेरी ॲक्टिव्ह असतात आणि या फेजमध्ये सेल ग्रोथ होतात, त्यांची मॅक्झिमम साईज अटेन करतात. थोडक्यात काय, तर सेल या मॅच्युरिटी अटेन करतात. नंतर क्रोमोझोमल मटेरियल DNA किंवा हिस्टोन प्रोटीन जे असतील, तर यांचं डुप्लिकेशन होत असतं आणि सेल प्रिपेअर इटसेल्फ फॉर नेक्स्ट मायटोटिक डिव्हिजन. म्हणजे सेल जी आहे, तर ही या इंटरफेज किंवा त्यालाच प्रिपरेटरी फेज जे म्हटलं जातं, तर यामध्ये काय करते, तर सेल ग्रोथ करत असते, नॉर्मल सेल फंक्शन होत असतात, ऑर्गॅनेल्स डुप्लिकेट होतात. त्याचबरोबर जे जेनेटिक मटेरियल आहे किंवा क्रोमोझोमल मटेरियल म्हणतो आपण त्याला, DNA किंवा हिस्टोन प्रोटीन, यांचं रिप्लिकेशन होत असतं, म्हणजेच ते डुप्लिकेट होत असतात. त्याचबरोबर प्रोटीन सिंथेसिस या महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटी या प्रोलॉंग ड्युरेशन असणाऱ्या इंटरफेजमध्ये घडून येतात. म्हणजेच थोडक्यात काय, सेल स्वतःला मॅच्युअर करत असते आणि एकदा इंटरफेज झाली की इंटरफेज नंतर जी काही सेल डिव्हिजन असते, ज्याला आपण मायटोसिस म्हणतो, एम फॉर मायटोसिस किंवा मियोसिस, तर ती प्रोसीड केली जाते, म्हणजे सेल डिव्हिजन घडून आणली जाते. मग हे जे काही इंटरफेज असतात, तर या इंटरफेज कालावधीमध्ये परत सब फेजेस असतात. तर त्यामध्ये त्या कोणकोणत्या, तर G1, जी दॅट इज ग्रोथ ऑर गॅप. पुन्हा एकदा रिपीट करते, जी म्हणजे काय, तर गॅप किंवा ग्रोथ फेज. मग इथे G1 दाखवलेलं आहे. मग G1 दॅट इज फर्स्ट गॅप किंवा फर्स्ट ग्रोथ फेज. हिचा जो कालावधी असतो, हा जवळपास 8 तास किंवा त्याहूनही अधिक कालावधी असतो. त्यानंतर यस फेज कंडक्ट केली जाते. तर यस दॅट इज सिंथेसिस फेज आणि ही जवळपास 6 ते 8 तासांचा कालावधी घेत असते. आणि त्यानंतर G2 फेज दॅट इज ग्रोथ ऑर गॅप आणि 2 म्हणजे काय, सेकंड, दॅट इज सेकंड ग्रोथ पिरियड आणि याचा कालावधी 2 ते 5 तासांचा असतो. आणि एकदा G1 यस G2 म्हणजेच इंटरफेज या कंडक्ट झाली, पूर्णपणे सेल मॅच्युअर झाली की ती सेल डिव्हिजन करण्यासाठी सिद्ध होते आणि त्यालाच आपण काय म्हणतो, मायटोसिस. आणि याचा कालावधी या फेजचा 1 ते 3 तासांचा असतो आणि मायटोसिस ही जी प्रोसेस आहे, तर ती महत्त्वाच्या 2 सब फेजेसमध्ये डिवाइड होते. कॅरिओकायनेसिसमध्ये प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टीलोफेज अशा 4 प्रोसेस घडतात आणि कॅरिओकायनेसिस म्हणजेच न्यूक्लिअर डिव्हिजनमध्ये या 4 फेजेस झाल्यानंतर सायटोकायनेसिस म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन झाल्यानंतर सायटोकायनेसिसमध्ये सायटोप्लाझमचं इक्वली डिस्ट्रीब्युशन केलं जातं आणि अशा पद्धतीने आपल्याला पॅरेंट सेलपासून, मूळ जनक पेशीपासून 2 डॉटर सेल मिळतात.
हे झालं सर्व डिस्क्रिप्शन कशाचं डायग्रॅम जी आहे सेल सायकलची तर तिचं. आता आपल्याला डिटेलमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन बघायचं आहे. इंटरफेस. इंटरफेस इज द स्टेज बिटवीन टू सक्सेसिव्ह सेल डिव्हिजन. म्हणजे दोन लगतच्या येणाऱ्या ज्या सेल डिव्हिजन आहे तर त्यांच्यामध्ये असणारी जी फेज आहे त्याला इंटरफेज म्हटलं जातं आणि ही सर्वात लांब असणारी फेज आहे. लांब म्हणजे काय तर सगळ्यात जास्त जो कालावधी आहे तो इंटरफेज ला लागत असतो. आणि यामध्ये इतका कालावधी का लागत असतो कारण या फेजमध्ये जी सेल असते ती जबरदस्त क्रियाशील असते. त्याला आपण हायली ऍक्टिव्ह सेल म्हणतो आणि ती स्वतःला मॅच्युअर करून नंतर पुढची जी प्रोसेस आहे सेल डिव्हिजन त्यासाठी कार्यक्षम बनवत असते. द इंटरफेज इज डिव्हिजिबल इंटू 3 सब फेजेस. म्हणजे आपण जे डायग्रॅममध्ये बघितलं की ही इंटरफेज जी आहे ती सगळ्यात जास्त कालावधी घेते आणि तर त्या कालावधीमध्ये तिचे परत 3 सब फेजेसमध्ये ती डिव्हाइड होत असते. तर त्या कोणत्या तर G1 फेज, S फेज आणि G2 फेज. मग G1 फेज जी आहे तर या G1 फेज ला काय म्हटलं जातं फर्स्ट गॅप पिरियड और फर्स्ट ग्रोथ पिरियड. जी फॉर ग्रोथ और गॅप. ऍक्च्युली हा जो काही गॅप शब्द आहे तर हा मिसनेम शब्द आहे. ॲज द सेल appeared inactive in the G phase, they were misnamed as a gap phase when they were first observed. म्हणजे सगळ्यात अगोदर जेव्हा निरीक्षण करण्यात आलं तेव्हा ती सेल इनऍक्टिव्ह स्वरूपामध्ये आढळून आली म्हणून तिला जी म्हणजे काय तर गॅप फेज असं तिचं नामकरण झालं. परंतु जसं जसं डेव्हलपमेंट होत गेली या क्षेत्रामध्ये आणि नंतर ऑब्झर्व झालं की या ज्या सेल आहे ते या फेजमध्ये जबरदस्त मेटाबॉलिकली ऍक्टिव्हिटी दाखवत असतात आणि त्याच्यामुळे हा जो काही शब्द आहे इनिशियल आहे जी तर त्याचा नामकरण ग्रोथ फेज झालं. तर बघा मग जी म्हणजे काय तर गॅप किंवा ग्रोथ. मग G1 म्हणजे काय फर्स्ट. म्हणून या फेजला काय म्हटलं जातं फर्स्ट गॅप और फर्स्ट ग्रोथ पिरियड. मग या फेजमध्ये काय घडून येतं तर ही जी काही सेल आहे तर या सेलमध्ये सेल RNA सिंथेसिस करतात आणि RNA सिंथेसिसचे जे तिघही प्रकार आहे mRNA दॅट इज मॅसेंजर RNA, rRNA दॅट इज रायबोझोमल RNA, tRNA दॅट इज ट्रान्सफर RNA. हे तिघही RNA सिंथेसाइज केले जातात. त्यानंतर प्रोटीन सिंथेसिस केलं जातं आणि मेम्ब्रेन सिंथेसिस सुद्धा या फेजमध्येच घडून येतं. कशामध्ये तर G1 फेजमध्ये. आफ्टर दॅट यस फेज इज नथिंग बट सिंथेसिस फेज. यामध्ये DNA सिंथेसाइज केला जातो किंवा रिप्लिकेट केला जातो आणि त्याच्यामुळे सिंथेसिस किंवा रिप्लिकेशन घडून आल्यामुळे DNAचं जे काही DNAचं अमाऊंट असतं हे प्रत्येक सेलमध्ये डबल होत असतं. त्या पर्टिक्युलर सेलमध्ये त्याची क्वांटिटी ही डबल होत असते आणि हिस्टोन प्रोटीन जे आहे तर हे हिस्टोन प्रोटीन सुद्धा सिंथेसाइज केलं जातं या पर्टिक्युलर यस फेजमध्ये कारण तिचं नावच काय आहे यस फॉर सिंथेसिस दॅट इज प्रोडक्शन करत असते ही या पर्टिक्युलर प्रोटीन किंवा जेनेटिक मटेरियलचं. आणि हिस्टोन प्रोटीन म्हणजे काय तर हिस्टोन प्रोटीनचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन म्हणजे प्रोव्हाइड स्ट्रक्चरल सपोर्ट ऑफ क्रोमोझोम and second function is to compact DNA and regulate chromatin, therefore impacting gene regulation. असं हे महत्त्वपूर्ण हिस्टोन प्रोटीन आहे जे जेनेटिक मध्ये कामगिरी बजावत असतं. त्यानंतर इंटरफेजचा तिसरा जो सब टाईप आहे G2 फेज दॅट इज सेकंड ग्रोथ फेज और गॅप फेज. आणि यामध्ये न्यूक्लियस त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज करत असतं. मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज इसेन्शियल फॉर सेल डिव्हिजन ऑकर ड्युरिंग दिस फेज.
आणि ज्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी असतात सेल डिव्हिजनसाठी आवश्यक असणाऱ्या, त्या सर्व ज्या ॲक्टिव्हिटी आहे या इंटरफेजमध्ये घडून येतात. इंटरफेजच्या 3 सब फेजेसमध्ये G1, S आणि G2 मध्ये. व्हेरियस प्रोटीन necessary for cell division are synthesized during this phase. सेल डिव्हिजन या महत्त्वाच्या प्रोसेससाठी जे वेगवेगळे प्रकारचे प्रोटीन आवश्यक असतात ते सगळे प्रोटीन्स या इंटरफेजमध्ये सिंथेसाइज केले जातात. बिसाइड त्याचबरोबर RNA सिंथेसिस अल्सो ऑकर ड्युरिंग धिस फेजेस. RNAचं सिंथेसिस सुद्धा या प्रोसेसमध्ये घडून आणलं जातं. In animal cell, a daughter pair of centriole appear near the pre-existing pair. आणि ॲनिमल सेल प्राणी पेशींमध्ये ज्या डॉटर सेल आहे तर या डॉटर सेलमध्ये जे पेअर ऑफ सेंट्रिओल्स असतात तर हे त्यांच्या प्री एक्झिस्टिंग पेअरच्या जवळ दिसून येतात. त्यानंतर या अगोदर जे मी तुम्हाला शिकवायच्या अगोदर हे तिघही प्रकार डायग्रॅमॅटिक जे काही रिप्रेझेंटेशन केलं होतं सेल सायकलचं तेच आपण थिअरॉटिकली एक्सप्लेन करून मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर ही जी काही इंटरफेज आहे जी सब फेजेसमध्ये 3 सब फेजेसमध्ये डिवाइड झाली होती G1, S, G2 आणि हे एकदा कम्प्लिशन झालं इंटरफेजचं की काय होतं, यम फेज स्टार्ट होते. यम फेज दॅट इज पिरियड ऑफ डिव्हिजन. यम स्टँड फॉर मायटोसिस ऑर मियोसिस. ह्या ज्यात 2 प्रोसेस आहे, मायटोसिस इक्वेशनल डिव्हिजन आणि मियोसिस रिडक्शन डिव्हिजन. मायटोसिस प्रोसेस सोमॅटिक सेलमध्ये घडून आणली जाते तर मियोसिस प्रोसेस जी आहे ती जर्म सेलमध्ये किंवा सेक्स सेलमध्ये घडून आणली जाते. मग यम फेज इन्व्हॉल्व कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. ही जी काही सेल डिव्हिजनची प्रोसेस आहे तर त्याच्यामध्ये 2 सब डिव्हिजन घडून येतात. त्या म्हणजे काय, कॅरिओकायनेसिस. कॅरिओ इज नथिंग बट न्यूक्लियस अँड सायटो मीन्स सायटोप्लाझम अल्सो कॉल्ड ॲज सायटोसोल. मग कॅरिओकायनेसिस ही जी प्रोसेस आहे म्हणजे न्यूक्लियर डिव्हिजनची, तर या न्यूक्लियसचे 2 डॉटर न्यूक्लियाय होत असतात आणि सायटोकायनेसिसमध्ये एकदा डॉटर न्यूक्लियाय झाल्या की त्यांच्यामध्ये इक्वली डिस्ट्रीब्युशन ऑफ सायटोप्लाझम हे कंडक्ट केलं जातं आणि अशा पद्धतीने या डॉटर सेल पूर्णपणे पॅरेंट सेलपासून तयार झालेल्या असतात. टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन हा 7.2 जो टॉपिक आहे तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे की 3 प्रकारच्या सेल डिव्हिजन ॲनिमल सेलमध्ये घडून येत असतात. त्या म्हणजे काय, तर पहिली मायटोसिस प्रोसेस जिला डायरेक्ट डिव्हिजन म्हटलं जातं. त्यानंतर मायटोसिस जिला इनडायरेक्ट डिव्हिजन म्हटलं जातं आणि मियोसिस ही तिसरी, तिला रिडक्शन डिव्हिजन म्हटलं जातं. बघा मित्रांनो, पुन्हा एकदा रिपीट करते की सेल डिव्हिजनचे महत्त्वाचे 3 प्रकार आहेत आणि ते ॲनिमल सेलमध्ये दिसून येतात, प्राणीपेशीमध्ये. मायटोसिस ज्याला डायरेक्ट डिव्हिजन म्हटलं जातं, नंतर मायटोसिस ज्याला इनडायरेक्ट डिव्हिजन आणि मियोसिस त्याला रिडक्शन डिव्हिजन म्हटलं जातं. मायटोसिस कॅन बी परफॉर्म बाय हॅप्लॉइड ॲज वेल ॲज डिप्लॉइड सेल. आता बघा या स्टेटमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे की मायटोसिस आणि मियोसिस या दोघंही सेलमधला डिफरन्सिएशन दाखवलेला आहे की मायटोसिस ही जी प्रोसेस आहे तर ही हॅप्लॉइड म्हणजे सिंगल यन आणि डिप्लॉइड 2n असणाऱ्या सेलमध्ये म्हणजे हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड दोघंही प्रकारच्या सेलमध्ये घडून येणारी प्रोसेस आहे. कोणती, मायटोसिस. तर मियोसिस ही जी काही प्रोसेस आहे ही फक्त डिप्लॉइड सेल 2n या सेलमध्ये घडून येणारी प्रोसेस आहे. इन हनीबी ड्रोन डेव्हलप फ्रॉम हॅप्लॉइड ऑन फर्टिलाइज एग्स. म्हणजे बघा त्यांनी काय सांगितलंय की हनीबी हा जो काही मधू म्हणजे ज्या काही मधमाशी असतात तर या मधमाशींमधला ड्रोन हा जो काही मेल मेंबर आहे तर हा मेल मेंबर कशापासून डेव्हलप होत असतो, तर हॅप्लॉइड ऑन फर्टिलाइज एग पासून डेव्हलप होत असतो. व्हेअर ॲज इन मर्कॅन्शिया नेच्यांचा प्रकार आहे तर याच्यामध्ये हॅप्लॉइड स्पोअर जे असतात
तर हे कोणापासून घडून येत असतात? फ्रॉम गॅमेटोफाइट्स बाय मायटोसिस. अशा पद्धतीने ड्रोन आणि मर्केन्शिया हे 2 एक्झाम्पल द्वारे मायटोसिस प्रोसेस आणि मियोसिस प्रोसेस जी आहे ती स्पष्टीकरण करून दाखवलेली आहे. अमायटोसिस हा सेल डिव्हिजनचा पहिला प्रकार, ज्याला काय म्हटलं जातं? डायरेक्ट डिव्हिजन. आणि हा जो प्रकार आहे हा अतिशय सिम्पलेस्ट मोड ऑफ सेल डिव्हिजनचा प्रकार आहे. अतिशय साधा प्रकार आहे, कारण यामध्ये काय होतं, न्यूक्लियस हा लांबुडगा होतो, इलॉंगेट होतो आणि त्याच्या सेंटरला कॉन्स्ट्रिक्शन म्हणजेच डिपन इनवर्ट होत असतो तो, म्हणजे आतल्या बाजूला तो या पद्धतीने होत असतो. म्हणजेच थोडक्यात काय, तर अमायटोसिस या प्रोसेसमध्ये न्यूक्लियस हा इलॉंगेट होतो आणि कॉन्स्ट्रिक्शन ॲपियर समव्हेअर अलोंग इट्स लेंथ, म्हणजे त्याच्या लांबीनुसार एका ठिकाणी त्याला कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे तो आंकुचन पावतो, दॅट इज डिपन इनवर्ड. This constriction deepen and divide the nucleus into 2 daughter nuclei. आणि तो जो काही न्यूक्लियस असतो, हा न्यूक्लियस आतल्या बाजूला अतिशय निमुळता होत जातो आणि त्यानंतर काय होतंय की तो सेपरेट आउट होतो आणि अशा पद्धतीने पॅरेंट सेल पासून 2 डॉटर सेल तयार होत असतात. दिस इज फॉलोड बाय द डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. आणि एकदा न्यूक्लियस डिवाइड झाला की त्यामध्ये जे काही त्याच्या आजूबाजूला जे काही सायटोप्लाझम आहे तर ते इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं जातं त्या डॉटर सेलमध्ये. अशा पद्धतीने ही अतिशय सोपी प्रोसेस आहे आणि त्याचा परिणाम असा होतो की विच रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ 2 डॉटर सेल. दिस डिव्हिजन इज ऑकर इन. मग ही अमायटोसिसची जी काही सेल डिव्हिजनचा जो काही प्रकार आहे हा सिम्पलेस्ट, तर हा कुणाकुणामध्ये आढळून येतो? तर त्याचे एक्झाम्पल आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, जसे अमिबा, पॅरामेशियम हे आहेत. तर हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये अमायटोसिस प्रोसेस घडते. त्याचबरोबर ॲबनॉर्मल सेल जे आहे त्यांच्यामध्ये ही प्रोसेस घडून येते. ओल्ड सेल, ज्या वय झालेल्या पेशी आहे की ज्यांचा लाईफ स्पॅन हा संपलेला असतो किंवा संपण्याच्या मार्गावर असतो, अशा ओल्ड सेलमध्ये ही अमायटोसिसची प्रोसेस घडून येते. आणि त्याचबरोबर इन अ फिटल मेम्ब्रेन सेल, जे काही भ्रूणावस्थेत असणाऱ्या ज्या सेल आहे, तर जेव्हा त्या त्या फिटलची ग्रोथ करत असतात, तेव्हा त्या फिटलची मेम्ब्रेन ज्या सेल असतात, तर त्यासुद्धा नष्ट करण्यासाठी अमायटोसिस किंवा त्या पर्टिक्युलर फिटल मेम्ब्रेन सेलमध्ये अमायटोसिस ही सिम्पलेस्ट सेल डिव्हिजनचा जो काही प्रकार आहे हा घडून येत असतो. हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, ॲबनॉर्मल सेल, ओल्ड सेल आणि फिटल मेम्ब्रेन सेल ही काही एक्झाम्पल आहे अमायटोसिस या सेल डिव्हिजन प्रोसेसची. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे मायटोसिस आणि मियोसिस, हा आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. धन्यवाद.